आणि विमानात बॉम्ब ठेवल्याचे कॉल आल्यानंतर नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। कोचीवरून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचं नागपूरमध्ये लँडिंग झालंय। बॉम्ब शोधक पथक तसंच पोलिसांकडून विमानाची तपासणी देखील करण्यात आली। नागपूर विमानतळावर एका विमानाची आपत्कालीन लँडिंग झालेली आहे। कोचीवरून दिल्लीला जाणारं हे इंडिगोचं विमान आपण बघू शकतो की या विमानाला उड्डाण केल्यानंतर बॉम्बने उडवून देण्याची धमकी सुरक्षा यंत्रणेकडे आलेली होती आणि त्यानंतर मग आपण बघू शकतो की आपत्कालीन परिस्थितीमध्ये या विमानाला नागपूर विमानतळावर उतरवण्यात आलेलं आणि उतरवल्यानंतर ज्या इथल्या आपत्कालीन सेवा देणाऱ्या ज्या सर्व्हिस अग्निशमन विभाग असेल, बीडीडीएस पथक असेल किंवा सीआयएसएफचं पथक असेल ते घटनास्थळावर दाखल झालेल्या या संपूर्ण विमानाची कसून चौकशी केली जात आहे। आणि हे जे विमान आहे जे माहिती पुढे येत आहे इंडिगो 6E2706 क्रमांकाचं हे विमान आहे आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व इथले जे प्रवासी आहेत त्या सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आलेलं आहे। सोबतच आतमध्ये जे लगेज आहे त्याची कसून चौकशी केली जात आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जे प्राथमिक माहिती पुढे आली साधारण 40 मिनिटं झालेल्या या विमानाची कसून चौकशी केली जात आहे आणि चौकशी केल्यानंतर कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू अजून तरी आतमध्ये सापडलेली नाही, त्यामुळे हा कॉल फेक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र सुरक्षा यंत्रणेकडनं या संपूर्ण घटनेला अत्यंत गांभीर्याने घेतलेलं आहे। ज्यांनी हा कॉल केला त्याची देखील शोध घेतला जातो की नेमका हा कॉल कोणी केला आणि सध्या तरी आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे की जो कॉल होता त्या आधारावर काही स्फोटक या विमानामध्ये ठेवली तर नाही ना याचा शोध घेतला जात आहे। नागपूरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळावर दाखल झालेले आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर।